अशी त्यांची संकल्पना आहे। ते मगापासून आपण पाहतो की न्याय द्या, न्याय द्या, आमच्या ताईला न्याय द्या असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्या सोबत शरद पवार गटात दादा, तुम्ही आज या ठिकाणी बसलात, त्याबाबत काय सांगा? आमच्या बहिणीचा मृत्यू झालाय, तिच्या बाळाचा मृत्यू झालाय। महानगरपालिकेची रुग्णालय हे मृत्यूचा सापळा बनत आहेत। अधिकारी मीटिंग मध्ये बसलेले आहेत। गेले 2 तास आम्ही त्यांची वेळ मागतोय, ते आम्हाला भेटायला तयार नाहीयेत, पळून जातात अधिकारी। तुमचं पुढील पाऊल काय असणार? निश्चितपणे जन आंदोलन करतोय आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन करा, त्या ताईला न्याय द्या। पालिका जाणून म्हणून दुर्लक्ष करते का? पालिका जाणून म्हणून दुर्लक्ष करते असं वाटतंय? 100% दुर्लक्ष केलेलं आहे। आपण पाहतोय की 100% दुर्लक्ष केलेले आहेत मोठ्या संख्येने। या ठिकाणी सध्या शरद पवार गटाचे जे पदाधिकारी ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत। न्याय द्या, आमच्या ताईला न्याय द्या अशी त्यांची भावना आहे। खरं तर प्रसूतीनंतर प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेचा मृत्यू झालेला आहे। खरं तर वेगळ्या तिला जो डोस दिला त्यामुळे तिचा मृत्यू झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सध्या आता शरद पवार गट सध्या या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपणास पाहायला मिळतं। खरं तर हे आयुक्त यांचं कार्यालय, या कार्यालयात सध्या ते ठिय्या म्हणून बसलेले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला देखील असतील किंवा शरद पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष ते देखील आलेले आहेत। खरं तर आयुक्त या ठिकाणी नसले तरी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शरद पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आलेले आहेत। न्याय द्या, न्याय द्या अशी त्यांची मागणी। आपण महिला त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। ताई, तुम्ही देखील आलेला आहे, न्याय द्या, न्याय द्या, आमच्या ताईला न्याय द्या, नेमकं काय प्रकरण आहे? आमची एक महिला भगिन जी की 8 महिन्याची प्रेग्नंट होती, तर तिच्यावर चुकीचं इंजेक्शन दिल्यामुळं तिच्या बाळाचा आणि तिचा मृत्यू झालाय। म्हणजे हे सरकार करतंय काय? आरोग्य व्यवस्था काय चाललेली आहे? एक महिला भगिनीचा आमच्या आज मृत्यू झालेला आहे, तिच्या बाळाचा मृत्यू झालेला आहे आणि आम्ही हे सहन करू शकत नाहीये। आपण पाहू शकतो की आमच्या महिलेचा मृत्यू झालेला आहे, न्याय द्या, न्याय द्या अशी त्यांची सध्या त्या बोलत आहे। मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या महिला कार्यकर्ते असतील आणि पदाधिकारी हे सध्या आयुक्त यांच्या दालनात सध्या आलेले आहेत। न्याय द्या, न्याय द्या, आमच्या ताईला न्याय द्या अशी त्यांची एकच ते लोक आपल्या ठिय्या म्हणून बसले आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सध्या पदाधिकारी आलेले आहेत। खरं तर आयुक्त या ठिकाणी नसले तरी देखील ते मोठ्या संख्येने या ठिकाणी शरद पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर ऐरोली येथील राजमाता जिजाऊ या रुग्णालयात एका प्रसूती दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि चुकीचा डोस दिल्यामुळे मृत्यू झाला आहे असं त्यांच्या नातेवाईकांचा आरोप होता। त्यानंतर सध्या आता शरद पवार गट सध्या या ठिकाणी आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। तर नवी मुंबई पालिका रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी आता शरद पवार यांची एनसीपी जे आहे राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झालेला आहे। चुकीचा डोस देण्यात आला त्यामुळे या गर्भवतीचा मृत्यू झालेला आहे असा आरोप करत या ठिकाणी एनसीपीनं आंदोलन सुरू केलेलं आहे। दुसऱ्या महिलेची प्रकृती ही गंभीर आहे। ऐरोली या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। तर नवी मुंबईमधील पालिका रुग्णालय हे आहे ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडलेली आहे। पालिकेच्या रुग्णालयामध्येच अशा प्रकारची चूक झालेली आहे ज्यामुळे एका गर्भवती स्त्रीला आपले प्राण गमवावे लागलेले आहेत आणि या मृत्यू प्रकरणी आता पवारांची एनसीपी आक्रमक झाली आहे।